तर मंडळी, माझं लग्न झालं ना तेव्हा माझ्याकडे 7 ते 8 व्हाईट शर्ट होते. बायको जेव्हा माहेरी जायची ना, तेव्हा मी व्हाईट शर्ट आणि कोणतीही मॅचिंग पॅन्ट घालून जायचो. एका वेळेला सासूबाई म्हणाल्या, "अहो जावई बापू, तुम्ही आमच्याकडे नेहमी येता, तेव्हा व्हाईटच शर्ट घालून का येता? काय भानगड काय आहे?" मी सासूबाईंना म्हणालो, "अहो सासूबाई, भानगड वगैरे काय नाही. हे बघा, तुमच्या 4 मुली आहेत, बरोबर आहे. मी जेव्हा प्रत्येक वेळी हिला न्यायला येतो, तर हिलाच माझ्यावर पाठवता. कधीतरी बदलून पाठवत जा." पुरुष कितीही बिझी असला ना कामामध्ये, तरी थोडा वेळ काढून का होईना समोर येणाऱ्या स्त्रीकडे बघतोच. यालाच म्हणतात माणुसकी. बायको नवऱ्याला सारखे सारखे प्रश्न विचारत असेल तर नवऱ्याला राग येतो, आणि जर का शेजारीण विचारत असेल तर मग काय ज्ञानाचा झराच वाहतो. ब्लड प्रेशरवरती खास उपाय आहे. जर वाढलं असेल ना, तर शेजारणीबरोबर फक्त 20 मिनिटं बोलायचं, आणि कमी झालं असेल तर बायकोबरोबर फक्त 1च मिनिट बोलायचं. ब्लड प्रेशरची लेवल एकदम बरोबर होते. सध्या बायकांवर कामाचा खूप लोड वाढला आहे. तेव्हा ज्याप्रमाणे जिल्हा अधिकारी यांना मदत करण्यासाठी उपजिल्हाधिकारी, सहाय्यक अधिकारी असे असतात, आणि प्रमुख अभियंता यांना मदत करण्यासाठी उपप्रमुख अभियंता, सहाय्यक अभियंता असे असतात. त्याप्रमाणे मुख्य पत्नीला मदत करण्यासाठी उपपत्नी, सहाय्यक पत्नी असायला पाहिजे, यावर चर्चा व्हायला पाहिजे, कारण फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मी कुठेतरी एक प्रतिज्ञा वाचली होती. त्या प्रतिज्ञेचं शीर्षक होतं सासूरवाडीची प्रतिज्ञा. ते असे: सासूरवाडी हा माझा देश आहे. माझे मेवणे माझ्या बायकोचे बांधव आहेत. तिच्या विविधतेने जोडलेल्या संपत्तीवर माझा डोळा आहे. तिच्या बापाची संपत्ती लुटण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या सासूचा मान राखीन, आणि मी माझी मेवणी पटवण्याचा प्रयत्न करीन. माझी बायको आणि माझी मेवणी यातच सौख्य सामाला आहे. जय बायको, जय मेवणी. थँक्यू.